जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरसं च जङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. कृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करेचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवतावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजा विधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती, षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभासतीर्था जाती, उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्त लक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोध्यायी. हंस सनकोपदेश 13. भक्तियोग ध्यानविधी 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण. 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधना वर्णन. 19व्यात कथन. ज्ञानकर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञान गाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पूर्वव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माजे. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट
स्वधामगमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज श्रावण शुद्ध प्रतिपदा 1947. श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस. अनेक सण उत्सव या श्रावण महिन्यामध्ये होत असतात. प्रामुख्याने म्हणजे श्रावण शुद्ध अष्टमी, ज्या दिवशी समर्थांना अनुग्रह झाला आणि याच तिथीला आपल्या मिरज मठामध्ये समर्थांच्या हस्ते मिरज मठाची स्थापनासुद्धा झाली. श्रावणातली पौर्णिमा आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने साजरी करतो. श्रावणवद्य अष्टमी या दिवशी गोकुळाष्टमी असते, तो सण आहे. आणि अमावास्येच्या दिवशी पोळा आहे, त्या दिवशी आपण पोळ्याचा सण साजरा करतो. त्याचप्रमाणे अमावास्येच्या दिवशी आपल्या गोंदलेपासून जवळ असणारं वावरिखळे जे गाव आहे त्या ठिकाणी आपला मठ आहे. ब्रह्मचैतन्य श्री हनुमंत महाराज यांचासुद्धा त्यावेळेस तो उत्सव असतो, तो सुद्धा याच महिन्यामध्ये आहे. या आत्ता जो आपला अध्याय आहे तो अध्याय म्हणजे वर्णाश्रम धर्म निरूपण. कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंताच्या विभूती कोणत्या कोणत्या आहेत. विभूती म्हणजे भगवंताचं ऐश्वर, आणि त्या ऐश्वर्याच्या निमित्ताने ते सांगत असताना भगवंताने केलेली अलौकिक कर्म जे आहेत त्याचासुद्धा आपण आढावा काल घेतला. अनेक विभूती भगवंताच्या आहेत. त्या सर्व विभूती सांगण्याचा उद्देश भगवंताचा हाच होता की उद्धवा, तू या जगामध्ये, या सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहतोस आणि ज्या ज्या ठिकाणी तुला काहीतरी भव्य दिव्य असं काही कर्तृत्व दिसतं, ज्याच्या ठिकाणी काहीतरी विलक्षण असे गुण तुला दिसतात, ते गुण पाहत असताना ते गुण त्या व्यक्तीचे नाहीत हे लक्षात घे. पण त्या व्यक्तीचे नसून त्याच्या पलीकडे असणारे ते माझेच आहेत आणि मीच त्यांच्या त्या गुणांच्या माध्यमातून या जगामध्ये माझं अस्तित्व व्यक्त करत असतो. उद्धवांना ही शंका असते की भगवंत, तुम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये आहात, पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःचं स्वरूप जे आहे ते लपवून ठेवलेलं आहे. जयास लटिका आळ आला, जो माया गौरीपासूनही झाला, झालाच नाही तया अरूपाला रूप कैचे. अशी जशी सुरुवात आहे तसंच अरूप, अजन्मा आणि ज्याचं या ठिकाणी अस्तित्व हे अखंड चिरकाळ टिकणारं आहे, किंबहुना ज्याच्या अधिष्ठानावरच या सगळ्या घडामोडी घडत असतात, असं तुमचं स्वरूप आहे. आता या ठिकाणी वर्णाश्रम धर्म निरूपण. तर वर्णाश्रम म्हटलं की दोन गोष्टी यामध्ये आहेत. हा शब्द जरी एकच असला तरी वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चतुर्वर्ण झाले. आणि आश्रम म्हणजे पुन्हा 4 आश्रम: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आता हे थोडंसं आपल्याला, जसं आपण काल पाहिलं विभूती योगाचं कालच्या संदर्भामध्ये गीतेचा आपण आधार घेतला, तसंच आजसुद्धा गीतेच्या श्लोकाचा आधार घेऊन आपण याबद्दलचं विवेचन करणार आहोत. चातुर्वर्ण्यं मया सृष्टा गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्य कर्तारम अव्ययम. विद्य कर्तारम अव्ययम. अव्ययम म्हणजे मी आहे, माझ्यामध्ये कुठलाही कमी जास्तपणा होत नाही, काही क्षय होत नाही किंवा वाढ होत नाही, पण मी सगळीकडेच आहे आणि माझी ही निर्मिती आहे. चातुर्वर्ण्याची निर्मिती ही माझ्यापासून झाली. मया सृष्टम गुणकर्म विभागशः. जीवाच्या गुण आणि कर्मानुसार मी हे 4 विभाग केलेले आहेत. आता गुण आणि कर्म हे जे आहे ते समजून घेण्यासाठी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचा आपण विचार करावा. कारण सत्व, रज, तमोगुण हे जे आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा चौथा एक गुण आहे, त्याला आपल्या ग्रंथराजामध्ये शुद्ध सत्वगुण म्हटलेलं आहे. म्हणजे सत्व, रज, तम हे जे आहेत ते 3 बेड्यासारखे आहेत, पण शुद्ध सत्वगुण आहे हा भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रमुख आहे. या पूर्ण 11व्या स्कंदाचा विषय जो आहे तो मुक्ती आहे. म्हणजे जीवाला, या ठिकाणी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला मुक्ती मिळण्याचं जे साधन आहे, ती मुक्ती कशातून मिळते, कशाद्वारे मिळते आणि तिचं स्वरूप काय आणि ती जीवाने कशी मिळवावी, हे सगळं ज्ञानदेह आहे ते 11 स्कंदामध्ये दिलेलं आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम. हे महत्त्वाचं आहे की हे सगळे करण्याचं कर्तृत्व जे आहे ते माझं आहे,
पण विद्य कर्तारम अव्ययम. मी जरी हे सगळं करत असलो तरी त्यामध्ये माझा कर्तृत्वाचा भाव नाही. त्याचं एक कारण आहे. दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात, न माम कर्माणि लिंपंती. हे कर्म मी करत आहे, पण सर्वसाधारण जीव जसा कर्म केल्यामध्ये त्या कर्मामध्ये तो अडकतो, त्या कर्मामध्ये तो बद्ध होतो, त्या कर्माचे फळ जे आहे त्यामध्ये सुद्धा तो बद्ध होतो. आणि न मे कर्म फुले स्पृहा. याचं 2 कारणं आहेत, की एक तर मी त्या कर्मामध्ये बद्ध होत नाही आणि आपण जे कर्म करतो त्यामध्ये मी ते कर्म करत आहे हा भाव आपला असल्यामुळे मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसे. आता भगवंताच्या दृष्टीने जर विचार केला की भगवंत करता आहे, मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आता हीच गोष्ट भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. न माम कर्माणि लिंपंते. त्यामुळे या कर्माचा माझ्यावर परिणाम होत नाही, मी त्यामध्ये बद्ध नाही. आणि न मे कर्मफले स्पृहा. स्पृहा म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा ठेवणे, एखाद्या फळाची इच्छा ठेवणे, एखादं कर्म केल्यानंतर त्याचं फळ मला काय मिळेल असा विचार करून ते कर्म करणे. जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, मला काहीतरी देव ऐसी वासना. आता यामध्ये लक्षात घ्यायचं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे गुण आहेत त्यामध्ये ब्राह्मणाच्या ठिकाणी प्रधानता स्थिती सत्वगुणाची आहे. क्षत्रिय जो आहे त्या क्षत्रियाच्या ठिकाणीसुद्धा सत्वगुण आहे. किंबहुना प्रत्येकाच्याच ठिकाणी हे 3 गुण असतात, पण त्या 3 गुणांचं पर्सेंटेज जे आहे ते कमी जास्त होत जातं. ब्राह्मणाच्या ठिकाणी सगळ्यात जास्त आढळतो तो सत्वगुण आहे आणि रज आणि तमोगुण जो आहे तो कमी प्रमाणात आढळतो. प्रत्येकाच्या ठिकाणी हे 3 गुण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता क्षत्रिय जो आहे त्याचं कार्य काय क्षत्रियाचं, की रक्षण करणं, इतर सगळ्या वर्णांचं रक्षण करणं. आता रक्षण करणं म्हटल्यानंतर हातात तलवार, धनुष्य वगैरे हे सगळं शस्त्र आले, शस्त्रविद्या पाहिजे त्याच्याजवळ, ते आहे. आता शस्त्र आहे पण मी त्या शस्त्राने मी दुसऱ्याला मारू शकत नाही. ही जी अर्जुनाची अवस्था होती ती अवस्था या ठिकाणी लक्षात येतं. क्षत्रिय आहे पण क्षत्रियाचं कर्म करण्याचं जे धाडस आहे ते अर्जुनाने गमावलेलं आहे. म्हणून अर्जुन विषाद योग आणि म्हणून गीतेचा भगवंताचा उपदेश आहे. आता वैश्य जो आहे त्याच्या ठिकाणी सत्वगुण असतो पण फार कमी प्रमाणात, पण रज आणि तमगुण या दोन्ही गुणांचं मिश्रण त्याच्या ठिकाणी आहे. कोणा ठिकाणी? वैश्याच्या ठिकाणी. वैश्य हे जे आहे ते व्यापार करणारे आहेत, उद्योगधंदा करणारे आहेत, पैसा कमवणारे आहेत, शेतीकर्म कृषीकर्म करणारे, कृषी गोरज्य हे जे आहेत हे सगळं करणारे वैश्य आहेत. आणि शूद्र जे आहे ते मुळामध्ये तमोगुणी आहेत. आता ह्या जो आपण लक्षात घेतलं तर सत्वगुणप्रधान असणारे ब्राह्मण आहेत. पुढे आपल्याला येणारच आहे. आता ते फक्त थोडक्यात आपण आढावा घेऊया. विराटाच्या मुखापासून ब्राह्मण निर्माण झाले आणि ब्राह्मणाचे गुण म्हणजे शम, दम, तप. आता क्षत्रिय गुण जे आहेत ते सत्वगुण गौण आहे त्यांच्या ठिकाणी. गौण म्हणजे कमी प्रमाणात आहे पण रजोगुणाची प्रधानता आहे आणि त्यामुळे वीरता, तेज हे त्यांच्या ठिकाणी आढळून येतं. त्यानंतर वैश्य जे आहे त्यांच्या ठिकाणी तमोगुण गौण आहे पण रजोगुण प्रधान आहे, म्हणजे कृषी गोरक्ष हे सगळं. आणि शूद्र जे आहे त्याच्या ठिकाणी रजोगुण गौण आहेत आणि तमोगुणाची प्रधानता आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांचं कर्म जे आहे ते विहित कर्म म्हणजे सेवा हेच त्यांचं कर्म आहे. 4ही वर्णांचा कर्ता जरी मी असलो तरीही मी त्याचा कर्ता नाही आणि अविनाशी आदम माझं रूप आहे. म्हणजे गुणकर्मावर आधारित हे असे 4 वर्ण आहेत. उद्धवाने प्रश्न विचारला होता की आपण पूर्वी या वर्णाश्रमांचा आचार पाळणाऱ्या माणसांसाठी तसेच सर्वसाधारण सर्वांसाठीच तुमच्या भक्तीचे जे साधन आहे ते तुम्ही सांगितलं होतं पूर्वी. आता त्या स्वधर्माचं अनुष्ठान केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल. आता ती साधनं कोणती ते सांगा आता मला. आणि पूर्वी आपण हीच गोष्ट हंसगीतेच्या रूपाने ब्रह्मदेवांना सांगितली होती. हा सुद्धा अध्याय आपला आत्ताच झालेला आहे. आता ते सांगितल्यानंतर बराचसा काळ निघून गेला आणि त्यामुळे तो धर्म मृत्यूलोकातून या आपल्या लोकातून जवळपास नष्ट झाल्यासारखा झाला आहे. खूप दिवसापूर्वी सांगितलेली गोष्ट जशी आठवत नाही तसं ब्रह्मदेवानं तुम्ही जे सांगितलं ते आता या
कलियुगामध्ये ते आता जवळपास नष्टप्राय झालेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या सभेतसुद्धा, आता हा खूप छान विषय आहे, ब्रह्मदेवांच्या सभेतसुद्धा मूर्तिमंत आपण विराजमान असतात, पण तिथेसुद्धा आपल्याखेरीज धर्म जाणणारं कोणीही नाही. आता धर्म त्या ब्रह्मदेवच जर हा धर्म जाणणारे नाहीत, तर मग आपण या अमर्त्य लोकांमध्ये पृथ्वीवरचे जाणणारे कसे असतील, असा प्रश्न या ठिकाणी उद्धवाने त्या ठिकाणी उपस्थित केला. वक्ता कर्विता नान्यो धर्मस्याच्युतवे ते विभू सभायामपि वैरिंचां यत्र मूर्तिधरा कला. मूर्तिधरा कला, मूर्ती आणि कला हे सगळे आपल्या भागवतामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग म्हणतात की आपली भक्ती प्राप्त करून देणारा धर्म कोणता आणि त्या धर्माप्रमाणे आचरण कसं करावं ते तुम्ही मला सांगा. प्रीतक्षेमाय मर्त्यानाम धर्मानाह सनातनम. शुकदेव म्हणतात या भक्त शिरोमणी उद्धवाने. काल आपण पाहिलं की उद्धवसुद्धा भगवंताचीच विभूती आहेत, कारण उद्धवांचं जे कार्य आहे ते भगवंताच्या आज्ञेप्रमाणेच उद्धव कार्य करीत आहेत. आणि म्हणून त्यांना हा खास उपदेश केलेला आहे, जो या एकादश स्कंदामध्ये दिलेला आहे. आता मोक्षाची प्राप्त करून देणारा कल्याणरूप असा धर्म कोणता हे मी तुला आता सांगतो. तू इतक्या जवळचा आहेस आणि जवळच्या गुज गोष्टी आपण ज्याच्यावर जास्त भरोसा आहे, जो आपला आहे असं आपल्याला वाटतं, त्याला आपण बऱ्याच गोष्टी सांगतो. आता कलियुगामध्ये मी तुला सांगतो पण तू तुला सांगू नको असं सांगत आपण 100 लोकांना सांगतो, ही गोष्ट वेगळी. पण या ठिकाणी उद्धवांना जे सांगितलं ते मुख्य आहे, कारण यामध्ये मुख्यतः त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती, मोक्ष, मुक्ती कसं प्राप्त व्हावी हेच सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी सांगतात आदौ कृतयुगे वर्णो नृणाम हंस इति स्मृतः कृतकृत्या प्रजा या जात्या तस्मात कृतयुगम विदुः. सुरुवातीला जसे हे 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार, कली. आता कृतयुगाचं वर्णन केलेलं आहे, सत्ययुगाचं वर्णन केलं, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सत्ययुगामध्ये हंसगीता जेव्हा सांगितले त्यावेळेस जे आहे, हंस हा पांढऱ्या शुभ्र वर्णाचा असतो आणि त्यामुळे त्या युगामध्ये, सत्ययुगामध्ये सगळ्यांचेच वर्ण हे पांढरे होते. सर्वजण जन्मतःच कृतकृत्य होते कृतयुगामध्ये. आता त्यामध्ये जन्म घेणं किंवा कृतयुगामध्ये आपला जन्म होणं, त्यानंतर मग काही सत्कर्म करायचं आणि जे सत्कर्मापासून दूर आहे त्याकडे ते निषिद्ध आहे म्हणून ते नाही करायचं, अशा गोष्टी त्यावेळेस नव्हत्या. आणि म्हणून त्या काळामध्ये सगळेच जण एकाच प्रकारची उपासना करत होते आणि म्हणून त्याला कृतयुग असं म्हणतात, कारण प्रत्येकजणच स्वभावतःच कृतकृत्य झालेला होता कृतयुगामध्ये. आता पुढे म्हणतात की त्यावेळेस कृतयुगामध्ये वेद प्रणव एकाग्रे धर्मोहम वृषरूप ध्रुव. फक्त प्रणव ओंकार हाच एक मंत्र होता. इतर जे मंत्र आहेत ते त्यानंतरचे आहेत. ओंकार, ओम 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 ही साधना ही एकच होती. तोच एक वेद होता सगळ्यांना माहीत असलेला. आणि प्रत्येकजण तपश्चर्या, पावित्र्य, तप आणि दया आणि सत्य या 4 चरणांनी युक्त असे होते. आणि त्यावेळेस भगवंत म्हणतात धर्मोहम वृषरूप धृक. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी धर्म असलेला बैलाचे रूप घेऊन त्यावेळेस होतो. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस श्रीमद भागवताच्या सुरुवातीला पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा पहिल्यांदा या परीक्षित राजाला जेव्हा हे कलीची भेट झाली, त्यावेळेस कली हा कोणत्या अवस्थेमध्ये होता, हातात तलवार घेऊन तो त्या बैल आणि गाय यांना मारत होता. आणि त्यावेळेस बैलाचा रूप धारण केलं मी एकटाच होतो. आता इथे जे म्हणतात की माझे 4 पाय होते, तपश्चर्या, पवित्र, दया आणि सत्य. आता हे 4 पायापैकी परीक्षित राजाला असं दिसलं की त्या बैलाला फक्त एकच पाय आहे आणि तो म्हणजे सत्याचा आहे. आणि मग केवळ तप करणारे लोक जे आहेत ते फक्त माझीच उपासना करत होते. तपश्चर्या, पावित्र्य, दया आणि सत्य. त्यावेळेस माझ्यापासून 3 वेद निर्माण झाले, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. हे माझ्यापासून निर्माण झाले. आता ऋग्वेदाचे जे जाणकार आहेत त्यांना होता म्हणतात, यजुर्वेदाचे जे आहेत ते अध्वर्यू आणि तिसरे जे आहेत सामवेदाचे उद्गाता. ऋग, यजु आणि साम आणि नंतर अथर्ववेद निर्माण झाला. आता अशा भेदाच्या रूपाने मी त्यावेळेस प्रगट झालो.
आता विप्र क्षत्रिय विटशूद्रा मुखबाहुर उरुपादजाः वैराजात पुरुषज्जाता य आत्माचार लक्षणा. विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण तयार झाले, बाहूंपासून क्षत्रिय झाले, मांड्यांपासून वैश्य झाले आणि पायांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली. आता ही जी उत्पत्ती आपण पाहतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आपल्या कल्पनेप्रमाणे हे मनुष्याचे, मानवाचे फक्त हे 4 विभाग आहेत. गुणकर्म विभाग 6: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर हे फक्त मानवी जीवनासाठीच आहेत असं नाही, पण त्याचबरोबर इतर ठिकाणीसुद्धा, म्हणजे ज्यामध्ये पशु असतील, पक्षी आहे, वृक्ष आहे, पर्वत आहे, मंत्र आहेत किंवा नद्या आहेत, अक्षरं जे आहेत, यामध्ये सुद्धा हे चतुर्वर्ण आहेत. आता ते कसे ते थोडक्यामध्ये आपण पाहू. विषय खूप मोठा आहे आणि हा अध्यायसुद्धा तसा मोठाच आहे. आता स्वर आणि व्यंजन आपल्याला माहिती आहेत. व्याकरणाच्या नियम अ, आ, इ पासून अम, आहा. अम आणि आहा हे संयुक्त स्वर आहेत. बाकी सगळे स्वर आहेत त्याला अचवर्ण म्हणतात आमच्या संस्कृतच्या व्याकरणात. अचवर्ण. आता हे जे अ, आ, इ काल आपण जे म्हटलं की अक्षराणाम आकारोस्मी. अ हे अक्षर मूळ अक्षर आहे आणि ती माझी विभूती आहे. आणि त्याप्रमाणे अ, आ, इ हे जे स्वर आहेत, हे स्वर म्हणजे ब्राह्मण वर्णाचे आहेत. त्यानंतर आता क्षत्रिय कोण आहेत? जेव्हा आपण व्यंजनाचा अभ्यास करतो तेव्हा क वर्ग, क च त ट प असे 5 वर्ण असतात. क म्हणजे क ख ग घ म, प फ ब ब म, हे सगळे 5 आहेत. त्यामधलं पहिलं जे अक्षर आहे क च त ट प हे जे आहेत ते ब्राह्मण आहेत, ते ब्राह्मण वर्णाचे आहेत. आणि क्षत्रिय म्हणजे जे आहेत त्या प्रत्येक वर्गामध्ये, क वर्गामध्ये क ख ग घ म्हणजे ख ग आणि घ हे जे 3 आहेत ते म्हणजे क्षत्रिय वर्ण आहेत. आता त्याला वर्णच म्हणतात. आपण व्याकरण पाहिलं तर या प्रत्येक अक्षराला सुद्धा वर्ण शब्द आहे, त्यांच्या समूहाला शब्द म्हणतो आपण तसं. आणि मग जे य र ल व जे आहेत हे मात्र वैश्य वर्णाचे आहेत. आणि श श स ह हे उष्म वर्ण म्हणतात, ते मात्र शूद्र वर्णाचे आहेत. याज्ञवल्क्य शिक्षेमध्ये या सगळ्यांची रचना आणि ते सगळे सांगितलेले आहेत. आता माती जरी आपण घेतली तरी श्वेतवर्णाची माती, पांढऱ्या रंगाची माती जर असेल तर ती ब्राह्मण आहे. त्यानंतर क्षत्रियची म्हणजे माती हा क्षत्रियचा जो गुण आहे तो, ती रक्तवर्णा असते, लालसर माती असते. बऱ्याच ठिकाणी आपण जातो तेव्हा रेल्वेने, बसने जाताना मातीचा रंग बदललेला आपल्याला दिसतो, तर ती क्षत्रिय आहे. पिवळ्या रंगाची माती आपल्याला काही ठिकाणी दिसते, ती म्हणजे वैश्य वर्णाची आहे. आणि इतर जे आहे ते शूद्र वर्णाचे आहे. आता कुश म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे कुशासनं घालून ब्राह्मणाने पूजेसाठी आसन मांडलं पाहिजे, ते कुश म्हणजे हे ब्राह्मण आहे. आता त्याचप्रमाणे घृत, मातीला एक तुपासारखा वास असतो म्हणतात. आता आपल्याला तर काही अजून अनुभव नाही आला, पण ग्रंथामध्ये दिलेला आहे. तर असा तुपासारखा वास असणारी माती म्हणजे ते ब्राह्मण वर्णाची आहे. आणि ज्या मातीला दुर्गंध आहे ती शूद्र वर्णाची आहे. काही माती कडू पण असते असं म्हणतात. आता काही आपण लहानपणी खाल्लं असेल पण आठवत नाही, पण ती म्हणजे शूद्र वर्णाची आहे. त्यामुळे आणि पुन्हा अन्न जे आहेत त्यामधलं ज्या ज्या गोष्टी यज्ञामध्ये वापरल्या जातात, यज्ञामध्ये जे आपण ज्याची आहुती देतो, त्या सगळे वनस्पती ज्या आहेत त्या सगळ्या ब्राह्मण वर्णाच्या आहेत. आता हेच चातुर्वर्ण वृक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. पिंपळ जे आहे, वड जे आहे, हे सगळे ब्राह्मण वर्णामध्ये आहे. कडू जे आहेत ते क्षत्रिय वर्णामध्ये आहेत. चिंचेसारखं आंबट जे आहेत ते म्हणजे वैश्य वर्णाचे आहेत. आणि बाभूळ म्हणजे ही जी वनस्पती आहे जी वाकडे तिकडे वाढते, ज्यामध्ये काटे आहेत, ते सगळे शूद्र वर्णाचे आहेत. आणि हे जरी असलं तरी बिल्वपत्र, बेलाचं झाड जे आहे ते मात्र ब्राह्मण वर्णामध्ये येतं, कारण ते यज्ञामध्ये, ते भगवंताला प्रिय असणारं ते आहे. आता श्रावण महिना असल्यामुळे भगवान शंकरांना बेलपान आपण वाहतो, तो मात्र त्या ठिकाणी ब्राह्मण वर्णाचा आहे. असा सगळा या 4ही वर्णाचा विवरण दिलेलं आहे. आता विराट पुरुषाच्या जगन भागापासून गृहस्थाश्रम निर्माण झाला, तर 4ही आश्रमसुद्धा माझ्यापासूनच झाले. विराट पुरुष म्हणजे मीच होतो आणि माझ्यापासून हे निर्माण झाले. माझ्या मांडीपासून गृहस्थाश्रम झाले, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम झाले, वक्षस्थळापासून वानप्रस्थाश्रम झाले आणि डोक्यापासून
संन्यासाश्रम झाले. याचा अर्थ विराट पुरुषांनी संन्यास आश्रम घेणाऱ्यांना आपल्या शिरावर घेतलेलं आहे, मस्तकावर घेतलेलं आहे, त्यांना धारण केले. चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः. आता या ठिकाणी सांगितलं की वर्ण आणि आश्रम यामध्ये माणसाचे स्वभाव असतात आणि ते स्वभाव त्यांच्या जन्मानुसार किंवा पूर्वकर्मानुसार ठरत असतात. त्याबरोबर त्यांचेसुद्धा पुन्हा भाग होतात, उत्तम, मध्यम आणि अधम. आता प्रत्येक वर्णाचा स्वाभाविक धर्म काय? आता ब्राह्मणाचा स्वाभाविक धर्म काय आहे की जसं शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा आणि माझी भक्ती करणं, दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णाचे स्वाभाविक धर्म आहे. हे ब्राह्मणाने स्वाभाविकपणे हे आपल्यामध्ये बाणवले पाहिजेत. हे नसतील तो फक्त जन्माने ब्राह्मण. आता जे आपण पाहतो ते जन्माने ब्राह्मण असणारे आहेत, ते काही चातुर्वर्ण्याप्रमाणचे नाही, ते पण जन्माने ब्राह्मण आहेत. पण कर्म की त्यांच्यामध्ये ते विशेष गुण जे आहेत ते दिसले पाहिजे. शम, दम, तपश्चर्या यामध्ये त्यांचा गुण दिसून येतो. पवित्रता ब्राह्मणाच्या ठिकाणी असावी. कालची जी अमावस्या झाली तिला काही जण गटारी अमावस्या, काही म्हणतात गतहारी म्हणजे आत्तापर्यंत जे काही पाप आहे ते सगळं धुवून निघेल आणि आता पुन्हा आपण अनुष्ठानासाठी श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक यामध्ये आपण तयार होतो. म्हणून त्यामध्ये संतोष हा पण एक ब्राह्मणाचा गुण आहे. जे मिळेल ते त्यामध्ये संतुष्ट असणे हे संतोष आणि क्षमाशीलता ब्राह्मणाचा हा मुख्य गुण आहे. क्षमाशीलता. परमान्याय करून आला तरीच पाहिजे क्षमा केला. अन्याय करून आला त्याला क्षमा करणं हे ब्राह्मणाचं एक क्षमाशीलतेचा गुण आहे. त्याच्यामध्ये सरळपणा आहे आणि दया आणि सत्य हे सुद्धा ब्राह्मण वर्णाचे स्वाभाविक धर्म आहेत. मग क्षत्रियांचे वर्ण कोणते? क्षत्रियाच्या ठिकाणी तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मण भक्ती आणि ऐश्वर हे क्षत्रियाचे गुण आहेत. आता आमच्या लहानपणी गोष्ट सांगत होते, पेशव्यांच्या काळातली गोष्ट सांगत होते. पेशवे कुठेतरी गेलेले होते आणि मग त्यांच्याबद्दलचं कोणी बोललं की काय हे नुसतं ब्राह्मण आहेत, म्हणजे भोजनामध्ये जास्त रुची आहे, असं तसं बोलणं झालं. तेव्हा त्यांनी आपल्या डाव्या हाताने जो तांब्या होता, चांदीचा होता, आता चांदी आपण हाताने दाबू शकत नाही, ती त्यांनी डाव्या हाताने दाबून दाखवली. तो तांब्या एकदम चपटावून गेला. मग ते म्हणतात तुम्ही नुसतं ब्राह्मणाला नावं नका ठेवू, ब्राह्मणामध्ये हे सुद्धा असतात. काय? तेज, बल, धैर्य, सहनशीलता हे जे क्षत्रियाचे गुण आहेत ते सुद्धा ब्राह्मणाच्या ठिकाणी असतात. आपल्या संरक्षण विभागामध्ये मग तो कोणताही असो, एअरफोर्स असो, मिलिटरी असो, त्यामध्ये जे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखामध्ये अनेक ब्राह्मण आहेत. पूर्वी पण होते, आताही आहेत. आता ते ब्राह्मण आहेत ते जन्माने ब्राह्मण आहेत, पण त्यांच्या ठिकाणी शौर्य, तेज, बल, वीरशीलता, सहनशीलता, औदार्य हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते आता कर्माने ते या संरक्षण विभागामध्ये आलेले आहेत. आता वैश्य जे आहेत त्यांच्या ठिकाणचे कोणते गुण ते पाहू. वैश्य हे आस्तिक असतात. मुळामध्ये वैश्य जे व्यवहार करतात ते आस्तिक असतात. कशावरून? अगदी पहिला गुण काय? सकाळी गेल्यावर जे दुकान उघडतात ते दुकान उघडताना कुलपाला हात लावायच्या आधी नमस्कार करतात. आपण सकाळी फिरायला जातो तेव्हा सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर जे आपण वाचत आहोत त्याचा प्रत्यय आपल्याला सहजपणे येतो. कोणीही असा नसतो की त्या कुलपाला पाय लावून पाहतो की कुलूप उघडलं आहे का बंद आहे म्हणून आणि मग नंतर कुलूप ते उघडेल, असं कधीच होतं नाही. त्यामुळे त्याच्या ठिकाणी आस्तिकता असते. दानशूरपणासुद्धा असतो. पहा, आपण दानशूरपणा जर पाहिला त्यामध्ये की येणारे जाणारे कोणी असेल, गरीब असेल, त्याने काही याचना केली तर लगेच आपल्या दुकानातले 4 गोष्टी काढून तो त्यांना देत जातो. आमचे सखाराम महाराज जे आहेत लोणीचे, त्यांचं चरित्र वाचा. त्यांची पोथी खूप छान आहे, 13 अध्यायाचीच पोथी आहे. त्यामध्ये त्यांचे मोठे भाऊ हे दुकानामध्ये नेहमी बसलेले असतात आणि सखाराम महाराज मात्र कधी त्या दुकानात बसतात. आता सखाराम महाराज ते त्यांच्या गुणाप्रमाणे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या सवयीप्रमाणे येणारे जाणारे जे कोण असतील त्यांना तिथल्या वस्तू ज्या आहेत ते तसंच देऊन टाकतात. 13 कबीरांची जशी गोष्ट आहे तसं ते देऊन टाकतात. आता हे जे मोठे बंधू आहे सीताराम यांनी हे पाहिलं आणि आईकडे जाऊन त्यांची कंप्लेंट केली.
हा लोकांना फुकटमध्ये आपल्या दुकानातल्या वस्तू देतो. मग आईने येऊन त्या ठिकाणी पाहिलं, पण त्यांनी जे ज्या वस्तू दिल्या त्या वस्तू त्या त्या बरण्यामध्ये पुन्हा जशा तशा भरलेल्या दिसल्या. तसं. आणि मग आता यांच्या ठिकाणी अजून काय गुण आहे, की दंभ नसणे. वैश्यांच्या ठिकाणी दंभ नसतो, मनापासून करतात ते. आणि एकदा भगवंताची पूजा वगैरे झाली की मग मात्र जीव ओतून ते आपल्या व्यवसायाकडे लागतात. आणि ब्राह्मणांची सेवा वैश्य धर्मामध्ये आपण जर पाहिलं की जे जसं माझा अनुभव आहे, जे कोमटी आहेत वार असणारे, त्या सगळ्यात जास्त ते ब्राह्मणाच्या सेवेमध्ये आनंद मानतात. अनेक ठिकाणी असा अनुभव आलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे की धनसंचयाने संतुष्ट न होणे. आता हा एक गुणच आहे बरं का. आता आपण कसे ब्राह्मण कसे की जेवढं मिळालं त्यामध्ये संतुष्ट असतो, पण वैश्याच्या ठिकाणी हा गुण नाही. तर त्यांच्या ठिकाणी धनसंचयाने ते संतुष्ट होत नाही. म्हणजे ₹1000 मिळेल तरी 10,000 कसे मिळतील याचा ते विचार करतात. आता तो लक्ष्मी जी आहे ती जशी येताना चांगली दिसते आणि जाताना ती कोणालाही आवडत नाही, हे जसं आहे तसं वेचून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्याचा वेच म्हणजे त्याचा व्यय जो आहे तो सुद्धा आपण परमार्थाकारणाने दुसऱ्याच्या हितासाठी केला पाहिजे. हे वैश्यवर्णाचे स्वाभाविक धर्म आहे. आता पुढे अजून दिलेले आहेत शूद्रांचे गुण आहे. शुश्रूषणम द्विजगवाम देवानां चाप्य मायया तत्र लब्धेन संतोषः शूद्र प्रकृतस्त्विमाः. ब्राह्मण गायी देवतांची निष्कपट भावाने सेवा करणे. ब्राह्मणांची गायीची सेवा करणे आणि निष्कपट भावाने, काही कपट मनामध्ये शुद्ध भावाने सेवा करणे, त्यातून जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट असणे, हे शूद्राचे स्वाभाविक धर्म आहेत. आता अंत्यजग म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असं अंत्यजाचे काही गुण सांगितले. अशौचन अनृतम स्थेयम नास्तिक्यम शुष्क विग्रह काम क्रोधश्च तर्षश्च स्वभावो अंते वसाईनाम. त्या अंत्यजाच्या ठिकाणी कोणते गुण आहे? अपवित्रता, शुद्धता कमी असते, खोटं बोलणं, सहजपणे ते खोटं बोलतात, चोरी करणं हे आहे. त्यानंतर ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणे. तू असं करू नको बरं का, नाही तर देव तुझ्यावर रागवेल, असं जर सांगितलं, कोण देव, कोणी पाहिला, म्हणजे असे ते प्रश्न विचारतील. आणि खोटे नाटे भांडण करणे, म्हणजे जिथे काही गरज नसते त्या ठिकाणी जाऊन भांडण करणं, काम, क्रोध आणि लोभ यांच्या आहारी जाणं, हे अंत्यजाचे स्वभाव आहेत. आता हे चारही वर्णाचे स्वभाव वेगवेगळे सांगितले असले तरी पण त्यातले जर काही स्वभाव आपल्यामध्ये असले, आपण ब्राह्मण असलो तरी ते स्वभाव असले तर ते योग्य नाही. ब्राह्मणाचे जे 10 गुण सांगितले ते गुण आपण सातत्याने ग्रहण केले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते आत्मसात केले पाहिजे. आता सर्व वर्ण म्हणजे चारही वर्ण झाले, अंत्यजाचे सांगितलं. आता सगळ्यांसाठी एकच महत्त्वाचं आहे, ते श्लोक सांगतात, अहिंसा सत्यम अस्तेय काम क्रोध लोभता. मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणे. वाणीने बोलून कोणाची हिंसा न करणे, कोणाचं मन न दुखवणे आहे ना. आपणास ते मोठा काढला तेने जीव कासावीस झाला, दुसऱ्यावरून आपणाला रक्षित झाला, आपणावरून दुसऱ्याला रक्षित झाला. म्हणजे एका ग्रंथाला दासबोधामध्ये अनेक ग्रंथाचा आधार समर्थाने घेतला आहे, असं समर्थ सांगतात. ते त्यांचं सांगणं आपल्याला समजावं यासाठी मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे. आता इथे म्हणतात शरीराने सुद्धा कोणाची हिंसा करू नये आणि सत्यावर आढळ राहावं. सत्याचा निश्चय जो आहे तो मात्र असला पाहिजे, 100% असला पाहिजे. चोरी न करणे म्हणजे काय, एखादी वस्तू पडलेली आहे ती उचलून घ्या, ती चोरी करणंच झालं. कोणाला न विचारता ते चोरी करणं. आता ह्याच सकाराम महाराजांच्या पोथीमध्ये खूप छान लिहिलेलं आहे. काही जरी तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ज्याच्या शेतामध्ये आपण आहोत त्यांना विचारल्याशिवाय घेऊ नये. आता हे महाराजच होते, सगळ्या गुणाने संपन्न होते. जे आपण हरभरा टहाळ म्हणतो ते त्यांच्याबरोबरच्या मित्रांना खाण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी 2-4 ती झाडं उपटली आणि त्याचे ते एक एक काढून खायला लागले. तेवढ्यात तो मालक त्या शेताचा आला आणि तो मालक रागवला. तेव्हा हे म्हणतात, आता हे आम्ही खाल्लेलं आहे,
पण आता मग माझं नुकसान भरून द्या. मग ते म्हणतात भरून काय द्यायचं, हे जे आमच्याकडे ज्यामध्ये हरभरे नाहीत असे जे झाडं आहेत ते पुन्हा तुम्ही मातीमध्ये रोवून घ्या. आणि ते रोवल्यानंतर पुन्हा त्याला खूप चांगल्या प्रकारे फळं आलेली आहेत. आता हे जे आहे ते असं दिव्य कर्म त्या त्या विभूतींच्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्या सगळ्या लीला आहेत, संतांच्या लीला आहेत. पुढे म्हणतात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. जसं आपण उपनयन म्हणजे म्हणतो, हे आपल्या मताप्रमाणे ब्राह्मणांच्याच मुलांचे म्हणजे होते असं नाही. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यासाठी गर्भाधानापासून सगळे संस्कार होतात आणि त्यामध्ये उपनयन संस्कार, यज्ञोपवीत धारण करणं हा सुद्धा आहे. आणि त्यामध्ये त्याचा दुसरा जन्म होतो म्हणून त्यांना द्विज, संस्कारात द्विज उच्यते. आणि मग म्हणतात असा ज्यांचा संस्कार झाला त्याने गुरुकुलामध्ये राहावे. आता आपण तिथे मंदिरच्या सगळं नाटक करतो, सगळं देखाव वगैरे सगळं असतं, गुरुकुल असतं, बोर्ड लावलेलं असतं, सगळं आमच्याकडे आत्ताच झालं हे मेमध्ये. पण ते फक्त दाखवण्यासाठी आहे. पण आता कालानुयुगाप्रमाणे कसं बदलत गेलं ते आपण पाहूया. पूर्वीच्या काळामध्ये स्वतः बलराम आणि श्रीकृष्ण हे ते उज्जैनला सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये राहिले होते. आता जो सगळ्या या विश्वाचा व्यवहार चालवतो, ज्यापासून सगळं निर्माण झालं, ज्याचं पालन जो करतो, ज्याचा संहार जो करतो, ज्याच्या अधिकाराने सूर्यस्तपती एवढा अधिकार असणारे ते सुद्धा आपल्या गुरुकुलामध्ये जातात आणि गुरुमातेने सांगितलेले कामं करतात. तसं आता आपण काय करावं, तर आपल्या मुलाने यज्ञोपवीत झाल्यानंतर रोज स्नान संध्या केली पाहिजे, रोज गायत्रीचा जप केला पाहिजे. पण आडात नाही तर पोऱ्यात कसं येईल, बापाने केलं नाही तर मुलगा कसा करेल, हे जर बापाच्या लक्षात नाही आलं तर मग हे सगळे संस्कार, हे सगळे विधी म्हणजे हे नुसतं नाटक होतो आणि तो नुसता खर्च होतो. पण मुळामध्ये जो उद्देश आहे तो उद्देश आपण विसरून जातो. आता अशा यज्ञोपवीत धारण केल्यानंतर मेखला, मृगचर्म, दंड, रुद्राक्षमाळ, यज्ञोपवीत, कमंडलू धारण करावे, डोक्यावर जटा ठेवाव्यात. आता आमच्या संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे इत्थंभूत लक्षणे, लक्षणवाचक शब्द म्हणजे तृतीय विभक्तीमध्ये आहेत की जटाभी तापसः. आता एखादा तपस्वी आहे हे कशावरून ओळखायचं, की त्याने जटा वाढवलेल्या आहेत म्हणजे नेत्रेण काणः म्हणजे डोळ्याने एक थोडंसं एक डोळा त्याचा नाही म्हणजे काणः. चंदनेन ब्राह्मणः. आता ब्राह्मणाला कसं ओळखायचं, त्याच्या माथ्यावर चंदन लेपित पाहिजे, कमीत कमी गंध तरी पाहिजे, ते असेल तर तो ब्राह्मण आहे असं ओळखलं जातं. मग हे सगळे नियम सांगितले. आता स्नान, भोजन, हवन, जप, मलमूत्र त्याग हे सगळं करत असताना मौन पाळलं पाहिजे. गुरुचरित्रामध्ये तर लिहिलेलं आहे, जेवायला बसल्यानंतर डावा हात जो आहे तो आपला पाण्याच्या ग्लासवर किंवा त्या तांब्यावर असला पाहिजे आणि उजव्या हाताने जेवण करावं आणि जेवताना मौन धारण करावं. ज्या क्षणी त्या तांब्यावरचा आपला हात दूर झाला, ज्या क्षणी आपण एखादा शब्द बोललो त्या क्षणी त्या जेवणाचा, त्या पाण्याचा त्याग केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आणि ब्रह्मचर्याचं, व्रताचं पालन केलं पाहिजे. आता ब्रह्मचार्याने कसं राहायचं ते सुद्धा सांगले. त्यांनी कोणती पूजा करायची, अग्नी, सूर्य, आचार्य, गाय, ब्राह्मण, गुरु आणि वृद्धजनाने देवतांची उपासना करावी. अग्न्य, अर्क, आचार्य, गो, विप्र, गुरु, वृद्ध, सुरान, शुचिही, समाहित उपासित, संध्येच यतभान जपन. आणि सकाळ संध्याकाळ त्यांनी गायत्रीचा जप केला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय रामचा हा जप केला पाहिजे, पण त्याला अधिष्ठान असणाऱ्या गायत्रीचा जप केला पाहिजे. समर्थाने हे दोन्ही जप 13-13 कोटीचे केलेले आहेत. त्यामुळे गायत्री जप न केला तर आपला सगळा जप व्यर्थ जातो. आता सांगतात सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून ती भिक्षा आपल्या सद्गुरूंच्या समोर आणून ठेवावी आणि त्यांना नमस्कार करा. आपण सुद्धा भिक्षेमध्ये जेव्हा जातो तेव्हा परत येतो, परत आल्यानंतर ते भिक्षेचे श्लोक आपण म्हणतो आणि ते म्हणून सगळी भिक्षा आपले भिक्षाफेरी जेव्हा येतात, सज्जनगडच्या असतात, मंडळाच्या असतील किंवा संस्थांच्या असतील, त्यामध्ये आपण जेव्हा सहभागी होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि ते आपल्या गुरुदेवांना अर्पण करावे. श्री गुरुचरित्राच्या एका अध्यायामध्ये अशा धौम्य ऋषीच्या तिन्ही शिष्यांचं खूप छान प्रकारचं वर्णन केलेलं आहे की ज्याला गाई चारायचं त्याला काम दिलेलं असतं गुरूंनी, तो आपल्या गाई रोज घेऊन जातो, संध्याकाळी आणतो आणि तिकडे त्याला खूप भूक लागते. आता भूक लागल्यावर काय करायचं, आता गुरुदेवाने सांगितलं, गुरुमातेने सांगितलं म्हणून गाई घेऊन जातो.
संध्याकाळी येतो, पण भूक लागते दुपारच्या वेळेस. मग त्या गाईचंच दूध तो प्यायला लागतो. आता गुरुच्या आणि गुरुमातेच्या लक्षात येतं की हा दिवसभर बाहेर जातो, जेवायलासुद्धा नसतो, तरी हा एवढं धष्टपुष्ट कसा झाला. आता प्रामाणिकपणा असला पाहिजे शिष्याने. तो सांगतो असं असं मी केलं. ते प्यायचं नाही दूध गाईचं हे सांगितलं. मग आता होता होता मग त्याचं भूक तर वाढत आहे. मग काय करायचं, रुईचं झाड आहे त्याच्यामध्ये दूध निघतं, ते द्रोणामध्ये भरलं, त्या पानाचा द्रोण केला आणि तो प्यायला, त्याच्याने पोट भरलं. पण होता होता ते हात डोळायला लागले आणि अंधत्व प्राप्त झालं आणि त्या गाई घेऊन तो काही घरी आला नाही. आता गुरु त्या तळमळीपोटी त्याला पाहायला गेले. खूप छान अशी गोष्ट. अशा 3 जणांची गोष्ट. धौम्य ऋषीचा आश्रम जो आपल्या वाईच्या जवळ असणारं पसरणी जे आहे तिथून जवळच तो आश्रम आहे. धौम्य ऋषींचं स्थान त्या ठिकाणी. आता विद्याध्ययन करेपर्यंत ब्रह्मचार्याने बिभ्रत व्रतम अखंडितम, जे आपलं व्रत आहे ते ब्रह्मचर्य व्रत कधीही खंडित होऊ देऊ नये. आणि इथे अजून एक छान गोष्ट सांगितली जी कल्याण स्वामींच्या चरित्राला लागू होते. शुश्रूषमाण आचार्यम सदोपासित नीचवत व्यानशय्यासनस्थानेर अतिदूरे कृतांजली. आपले आचार्य, आपले सद्गुरू ज्यांच्यापासून आपण अनुग्रह घेतला, मग तो गायत्री मंत्राचा अनुग्रह आपल्या वडिलांकडून का असेना, पण त्यांच्यापुढे आचार्य कुठे जात असतील तर त्यांच्या मागे आपण गेलं पाहिजे. ते झोपले तर त्यांच्याजवळच आपण झोपलं पाहिजे, कारण त्यांना काही लागलं तर लगेच आपल्याला जाग आली पाहिजे. आणि ते बसले असतील तर त्यांची आज्ञा काय, त्या आज्ञेची वाट पाहत त्यांनी त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहावं, वाट पाहावं. होत न आज्ञा बिनु पैसा. त्यानंतर आणि स्वतःकडे कमीपणा घ्यावा. आता मी एवढं शिकलेलं आहे, माझ्या गुरूंना मी भेटायला जायला बरोबर, तर मी मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, आमका मंत्री आहे, हे सगळं घेऊन जेव्हा मंदिरामध्ये ही माणसं जातात तेव्हा त्यांच्यामध्ये तो भाव असतो. आणि त्यामुळे अशा लोकांनी कितीही दर्शन घेतलं तरी त्यांचा काही म्हणजे वृत्तीमध्ये फरक झालेला आपल्याला दिसत नाही. पण ते त्याचप्रमाणे सुखोपभोगामध्ये आहेत हे आपल्याला दिसतं. पण त्यांना प्राप्त झालेले हे सुख जे आहे ते पूर्वजन्मीचं आहे, पण आता केलेलं पाप आहे ते पुढे त्यांना भोगावंच लागतं. हे कर्माचा सिद्धांत जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत या गोष्टीची एक आपल्या अज्ञानामुळे विनाकारण आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. आता पुढे सांगितलं, स्त्रीणाम निरीक्षण संस्पर्श आलापक्षेलनादिकं प्राणिनो मिथुनी भूतान ग्रहस्थो अग्रस त्यजेत. वानप्रस्थे असतील, ब्रह्मचारी असतील आणि संन्यासी असतील यांनी स्त्रियांकडे पाहू नये. स्पर्श करणं तर दूरच राहिलं, तिच्याशी बोलणं किंवा थट्टामस्करीसुद्धा करू नये. आमचे साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज हे कोणालाही काही असं ताई वहिनी असं काही म्हणत नव्हते. ते सगळे प्रत्येकाला बाई म्हणायचे. हे बघ बाई. रात्री आता दिवसभर किंवा भजनाला सगळ्या बायका आल्या आणि भजन झालं, महाराज बसलेले आहेत आणि रात्रीचे 9:30-10 वाजायला लागले की महाराज सांगायचे 10 वाजले, आता रामाची निद्रेची वेळ झाली. आणि शेजारची सुद्धा आपण म्हटलेली आहे. त्यामुळे आता सगळे न बोलता आपापल्या स्थानावर निघून जा. लाईट असतील तर ते दिवेसुद्धा बंद करा, असं ते आवर्जून सांगायचे. आणि दुसरीकडे आपण अजून एक कथा पाहिली, सौभरी ऋषीची कथा पाहिली. सौभरी ऋषींना एका म्हणजे मत्स्य जोडप्याचं पाण्यामधलं त्याने ते दृश्य पाहिलं आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि तेच त्यांच्या मनामध्ये बिंबलं आणि आता आपणही विवाह करावा असं त्यांच्या मनात आलं. आणि त्याच मनामध्ये घेऊन ते राजाकडे गेले. राजाने सांगितलं की मला 50 मुली आहेत, या 50 मुलींचा मला विवाह करायचा आहे, त्यापैकी तुला जी वरेल किंवा तुला जे आवडेल दोन्ही गोष्टी तिच्याशी तू लग्न कर. तेव्हा सौभरी ऋषी त्या ठिकाणी गेले. आता त्या 50 मुली अशा होत्या की त्या 50 मुलींना हाच नवरा पाहिजे होता. म्हणून सौभरी ऋषी प्लस त्या 50 मुली असं त्यांचा संसार सुरू झाला. आता प्रत्येकाचे पुन्हा 5-5 हजार झाले आणि असं होता होता सगळा व्याप वाढत गेला. आणि सौभरी ऋषींचं हे लक्षात आलं की एका मी दृश्य पाहिल्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर झाला, म्हणून माझी उपासना काही कामात आली नाही आणि म्हणून ते पुन्हा उपासनेला लागले. आता ते सांगतात या ठिकाणी, शौचम आचमनम स्नानम संध्योपासनम आर्जवम
शुचिता, आचमन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन असे अनेक गुण दिले आहेत. हे जे आहेत हे सगळ्याच आश्रमांना लागून पडतात. आचमन म्हणजे शुद्धी. आचमन ही म्हणजे शरीराची शुद्धी आणि मग अवयवांची शुद्धी हे सगळं आपण संध्येमध्ये करत असतो. मग पुढे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी दिल्या. नैष्टिक ब्रह्मचर्य असेल त्यांनी नियमांचे पालन केलं तर तो अग्नीसारखा तेजस्वी होतो. गृहस्थाश्रमात ब्रह्मचारी जो आहे त्याला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांनी आपल्या गुरूंना जाऊन भेटावं आणि आश्रमात आश्रमम गच्छेन नान्यथा मत परश्चरेत. तो जर अशा प्रकारे तो दुसऱ्या आश्रमात गेला तर त्याने संमती घ्यावी, त्याप्रमाणे त्या आश्रमाचा स्वीकार करावा आणि कुठल्याही आश्रमात असला तरी मतपरायण होऊन माझ्यापासून त्यांनी दूर जाऊ नये. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा. यज्ञयाग, अध्ययन, दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे, परंतु दान घेण्याचा अधिकार, दान करणं हे सगळ्यांना आहे. द्विज म्हणजे सगळे आले, आता ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाही आहे अधिकार, पण दान घेण्याचा अधिकार मात्र फक्त ब्राह्मणांना आहे. आता दान घेण्यामुळे काय होतं की तपश्चर्या, तेज आणि यश तेज आपलं कमी होत असेल असं वाटत असेल तर ते दानसुद्धा ब्राह्मणाने नाही घेतलं तरी चालतं. पण आपला उदरनिर्वाह करायचा असेल मग त्याने कसं करावा त्याबद्दलसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन घेतलेलं आहे की उदरवर्ण होत नसेल तर शीलोंच्या वृत्तीने त्याने राहावं. खूप गोष्टी या एका अध्यायामध्ये दिल्यानंतर एखादा संकटात सापडलेला माझा भक्त, भगवान श्रीकृष्ण सांगतात उद्धवांना, संकटात पडलेला माझा भक्त असेल त्या भक्ताला जे संकटातून सोडवतात, म्हणजे जे सोडवतात, माझा भक्त तो आहेस, तो संकटात सापडला, त्याने मला त्याने हाक मारली, इथपर्यंत सगळं आहे, त्याची सगळी परिस्थिती मला समजते, पण त्याला त्या संकट काळामध्ये जे मदत करतात त्यांनासुद्धा त्या कुठल्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येणार नाही अशी काळजी, सगळ्या आपत्तीपासून मी त्यांचीसुद्धा सुटका करतो. मग या ठिकाणी पुन्हा सांगता सीदन विप्रो मृणिवृत्त्या रैवा पदम तरे खड्गेन वा पदाक्रांतो न स्ववृत्त्या कश्चन. आता हे 2 श्लोक आहेत तिथे महत्त्वाचं आहे. एखादा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं जे कर्म आहे, वेदाध्ययन आहे, यजन आहे, याजन आहे, पूजन आहे, हे सगळं स्वधर्माचं प्रमाणे वागणं आहे, सत्याने वागणं आहे. हे सगळं करत असताना जर त्याला दारिद्र्य आलं, आपलं कुटुंबाचं पोषण तो करू शकत नसेल तर त्यांनी मात्र वैश्यवृत्तीचा आश्रय घ्यावा आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढावा. आता एकदा त्या परिस्थितीतून मार्ग काढला, अकिंचन असणाऱ्याला काही धन त्यातून प्राप्त झालं तर त्यानंतर त्यांनी मात्र तो व्यवसाय सोडून द्यावा. पण त्यामध्ये चांगले पैसे मिळतात म्हणून हे सगळं सोडून त्यांनी आपलं ब्राह्मणवृत्ती सोडून त्यांनी त्या वैश्याप्रमाणे वागणं बरोबर नाही, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. कारण त्यांनी पण काही झालं तरी ब्राह्मणांनी नीचांची सेवा करून कुत्र्यासारखे वागू नये असे 2 श्लोक या ठिकाणी आहे. न स्ववृत्त्या कथंचन, शूद्रा कुत्र्यासारखे वागू नये म्हणजे सगळ्या 3 वर्णाला सांगितलं. प्रतिकूल काळामध्ये वैश्याने सुद्धा शूद्रांची वृत्ती धारण करावी, पण तो काळ गेल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये यावं. आता गृहस्थ जो आहे त्याचं काय आचरण आहे, वेदाध्ययन, स्वाध्याय, स्वाहा, बली, हे म्हणजे ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबली, भूतयज्ञ आणि अन्नदान हे ब्राह्मणाने केलं पाहिजे आणि त्यामुळे ऋषी, पितर, मनुष्य या सगळ्याच्या ऋणातून माणूस मुक्त होतो. आता अजून काही गोष्टी सांगितल्या. कर्माने आपण एकत्र आलो, आपला संसार, आपलं घर, आपले नातेवाईक हे जे आहेत की कर्मामुळे आपण एकत्र आलो आणि या जन्मामध्ये आपण एकत्र आहोत. हा देह आहे तोपर्यंत आपण त्यांचे आहोत, पण हा देह गेल्यानंतर त्यांच्यापासून आपला वियोग होतो, हे लक्षात घ्यावं. कुटुंबेषु न सज्जते न प्रमादेत कुटुंबपी. म्हणून कुटुंबामध्ये फार आसक्त होऊ नये. स्वधर्माचरण आणि भगवत भजन याच्यासाठी टाळाटाळ करू नये, ते मात्र आग्रहाने केले पाहिजे. श्रवणी बैसावे आवडी. कुटुंबातलं किंवा संसारातलं कितीही आकर्षण असलं तरी ते दूर सोडून आपण भजनाला, नामस्मरणाला बसलं पाहिजे. आणि जगातील वस्तूप्रमाणे परलोकातील भोगसुद्धा हे नाशवान आहेत, हे लक्षात आलं पाहिजे.
आणि पुत्रदारा आप्तबंधूनां संगमम पांथसंगमम अनुदेहम वियंते ते स्वप्नो निद्रानुगो यथा. निद्रा झोप लागली तेव्हा स्वप्न पडतं, पण जेव्हा जागं झालं तेव्हा त्या स्वप्नातील गोष्टींशी आपला जसा संबंध नसतो, त्याप्रमाणे या जीवनामध्ये सुद्धा आपण वागलं पाहिजे. स्त्री, पुत्र, आप्तेष्ट हे सगळे जे जसं आपण एखाद्या रेल्वेने चाललो आणि खूप तहान लागली, खाली उतरलो गाडी थांबल्यावर आणि मग त्या पाणपोईवर जाऊन आपण पाणी पितो. ते पाणी पित असताना आपल्यासारखे 50 जण तिथे पाणी पितात. आता त्यांच्यावरच माझं प्रेम आहे, त्यांच्यावरच माझी भक्ती आहे, तेच मला प्रिय आहेत, असं म्हणून जर आपण तिथेच थांबलो तर आपली गाडी निघून जाईल. म्हणजे त्यांच्याशी जास्त संतो काही क्षणिक आपण त्या ठिकाणी आलो. जसे एखाद्या झाडावर संध्याकाळ झाली म्हणून अनेक पक्षी एकत्र येतात आणि पुन्हा सूर्योदय झाल्यावर ते आपापल्या ठिकाणी निघून जातात. त्याप्रमाणे या संसाराकडे आप्त स्वजन यांच्याकडे पाहावं आणि त्याचे संबंध जे आहेत ते तेवढ्यापुरतेच आपण ठेवावेत असा विचार करून गृहस्थाश्रमात अडकून राहू नये. एखादा पाहुणा आपल्याकडे येतो, तो तात्पुरता येतो, जसा येतो 2 दिवस राहतो निघून जातो, पण तो पाहुणा दयावृत्तीने आपल्याकडे राहतो. लग्नकार्य आपल्याकडे असताना जे पाहुणे येतात ते जसे येतात तसे आल्यानंतर ते निघून जातात. त्यांना इथलं काय झालं, कशी तयारी केली, काय नाही याच्याशी काही घेणं देणं नसतं. तसं ते आपण गृहस्थाश्रमानं तो आपल्यासाठी बंधनकारक होणार नाही. आता जे गृहस्थाश्रमामध्ये आसक्त असतात, पुत्र धन यांच्या सगळ्या सेवा शुश्रूषेमध्ये अडकून घेतात आणि ते किंवा जे स्त्रीलंपट आहेत, कंजूस आहेत, ते मी आणि माझे या भावनेमुळे त्या संसारामध्ये अडकलेले असतात. आता माझे आईवडील खूप वृद्ध झाले आहेत, माझ्या पत्नी आहे, तिची मुलं अजून खूप लहान आहेत. आता मी जर इथे संन्यास घेतला तर यांचं पालनपोषण कोण करेल? असं जर केलं तर मग त्याची काही प्रगती होणार नाही. घरादारासंबंधीच्या वासनेमुळे ज्याचे चित्त विचलित होते असा जो असेल तो खरं मूर्खच आहे. विषयभोग घेऊन कधीही तृप्ती होत नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे जीवाच्या. आणि हे जीवाच्या लक्षात येत नाही याचं कारणसुद्धा भगवंतानीच निर्माण केलेली माया आहे. आणि ती माया जी आहे तिला आपण दूर लोटलं पाहिजे. आमचा अजून एक ग्रंथ आहे की काय आपण म्हणतो आत्माराम, समर्थांचा ग्रंथ. त्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये काही श्लोक येतात, ओव्या येतात, फार छान आहे. दैसा सारी पाठ खेळती, सारी एकांच्या मागून आणती, खेळो बैसता वाटून घेती आपल्या आल्या. आता रिकाम असलं की आमचा नातू आमच्याकडे येऊन बसतो चेस बोर्ड घेऊन. आम्हाला तुम्हाला काळे पाहिजे का पांढरे? म्हटलं तुला जे जायचं ते दे. आणि तसं त्याच्याबरोबरचा खेळ खेळण्याचं नाटक आम्हाला दोघांनाही करावं लागतं. तसं तैसा कन्यापुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शिरी देहपांग प्रपंचाचा. आता फासे टाकताना फासे असं दे म्हणते, म्हणजे आता मला 6 पडू दे, मला 2 पडू दे असं आपण म्हणतो. आणि ते पडलं तर आनंद आहे, नाही पडलं तर एक ते रडी खाती. क्रोधा पेटल्या घेती जीव एक एकाचा. दैसा सारी पाठ खेळती, सारी एकाच्या मागून आणती. तसं या संसारामध्ये सगळे आपले आप्त नातेवाईक, घरातले सगळे मंडळी जे आहेत ते आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त झालेले आहेत. पुढच्या जन्मामध्ये कोण, मागच्या जन्मामध्ये कोण माझे आईवडील होते हे सुद्धा जीवाला समजत नाही. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, लिव्ह इन द प्रेझेंट, डोंट वरी अबाउट द पास्ट, बिकॉज द पास्ट हॅज गॉन अँड द फ्युचर इज येट टू कम. पुढचं भविष्य जे आहे ते अजून यायचं आहे, त्याची काळजी करू नका. मागचं जे आहे ते घडून गेलेलं आहे. पण आपलं वर्तमान जे आहे त्या वर्तमानामध्ये जास्तीत जास्त धर्म, कर्तव्य, माझा जन्म कशासाठी झाला, या हृदयाचं सार्थक कशामध्ये आहे याचाच विचार साधकांनी करावा. आणि तो केला तर तो माझ्या मुक्तीला प्राप्त होतो असं भगवंत या ठिकाणी सांगतात. अशा प्रकारे हा 17वा अध्याय जो आहे त्यामध्ये सगळं वर्णाश्रम धर्माचं निरूपण सांगितलेलं आहे. आणि असं जो करत नाही, विषयभोगामध्ये जो कधी तृप्त होत नाही, हे समजत नाही ज्याला, तो मात्र मरणकाळी त्याला त्याचं चिंतन विषयाचंच केल्यामुळे तो घोर नरकात जाऊन पडतो. असे सुद्धा त्या ठिकाणी मृतोंधा हा विशते तमहा. विशते म्हणजे प्रविशते, प्रकर्षेनं विशते, प्रवेश होतो त्याचा कुठे, अंधतमामध्ये प्रवेश होतो. आणि अशा प्रकारे हा श्रीमद्भागवते महापुराणे पारमांस्यां संहितायां एकादशस्कंधे सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या अध्यायामध्ये वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म सांगितलेले आहे. तर आपण नेहमीसारखी आरती म्हणूया.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेदतरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोजळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, बदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथै वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय.